आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध. काय म्हणणं होतं त्याचं? सरद फवार हौस गया, प्याज की किंमत कहाँ गई, खाना मुश्किल हो गया है. जसं यांचं 2 वेळचं जेवण फक्त कांद्यावरच होतं. ज्यांचे विचार आत्ताच आपण ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांचे विचार आपण ऐकले. ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी खासदार बापू चौरेस, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, श्री डी एस आहिले, शिरीष कोतवाल, महबूब शेख, सक्सेना सय्यद, नितेश कराळे, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि अनेक तास या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बसतात ते आपण बंधू भगिनी. बऱ्याच दिवसातून आज मी या ठिकाणी आलो आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत असताना आम्हा लोकांच्या बरोबर पंडित धर्म पाटील हे ज्येष्ठ नेते या भागाचे कसबा पाटीलचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं जागरूक होण्याची भूमिका घेणारे सटाणा या भागाचे होते. त्यांची आठवण मला होते. नंतरच्या काळात अनेक लोक येऊन गेले आणि त्यांनी तुम्हा लोकांचं प्रतिनिधित्व केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हा लोकांचं नाव देखील फार मोठं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण पाण्याचा प्रश्न असताना, दुष्काळाची स्थिती अनेक वेळा तयार होत असताना शक्य असेल त्या ठिकाणी थेंब न थेंब पाणी साठव, शेततळ बांध, झीपने पाणी दे आणि उत्तम शेती कशी करता येईल यासाठी प्रयत्नांची फरक असतात. तुम्हा लोकांनी तुमच्या पुढच्या पिढीने आणि आधीच्या पिढीने सातत्याने केली आणि त्यामुळं नाशिक काय, धुळे काय या भागाचा शेती उत्पादनाच्या बद्दल एक नाव लौकिक वाढला आणि त्याचं 100% श्रेय तुम्ही जी मेहनत केली, तुम्ही जे कष्ट करतात त्याला आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल. आज देशाचं राज्य मोदींच्या हातात आहे. अनेकांनी आधी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. काल ते नाशिकला आले, ते लासलगावला आले. अपेक्षा अशी होती की लासलगावला आल्याच्या नंतर आज धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, साताऱ्याचा लोणावळा हा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याचे भाव पाहिजे, त्याची निर्यात केंद्र सरकारने थांबवली, उत्पादन खर्चाचा विचार केला नाही आणि त्यावेळेस कांद्याचा धंदा हा आत्महत्येचा झाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक आहे आणि जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक कधीतरी 2 पैसे मिळतात. अशा वेळेला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही आहे की या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण कसं देता येईल आणि त्यांच्या फायद्यामध्ये 2 पैसे अधिक कसे देता येईल
या संबंधीची आखरी धोरणाची करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण या सरकारला ते सहन होत नाही. त्यांना चिंता आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्या वेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या किमती वाढल्या, तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध. काय म्हणणं होतं त्याचं? शरद पवार होश में आओ, प्याज की किंमत कहाँ गई, खाना मुश्किल हो गया है. जसं यांचं 2 वेळचं जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणा ते देत होते. मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा निर्णय शेतकरी आहे, हा लहान शेतकरी आहे. कधीतरी 2 पैसे मिळतात, एखाद्या वर्षी 2 पैसे त्यांना मिळाले तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचं कारण नाही. आणि तुम्ही कांद्याच्या माळा घातल्या किंवा कवड्याच्या माळा घातल्या, मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही. कांद्याची किंमत ही वाढेल कशी या संबंधीचा घोषणा. मला आठवतं आहे माझी मनमाडला सभा होती आणि सभा असताना पुन्हा तिथं कांद्याचा प्रश्न निघाला. मी सभा संपवली आणि सरळ दिल्लीला जायला निघालो. दिल्लीला पोचलो, केंद्र सरकारमध्ये होतो. केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलवली आणि तिथे सांगितलं की मला कांद्याची किंमत खाली येऊन द्यायची नाही, त्यासाठी जे काही करावं लागेल ते या सरकारचं धोरण आहे आणि तशा प्रकारचे निकाल हे त्यावेळेला घेतले. आज काय दिसते? आजच्या सरकारला त्याची चिंता नाही. खरं म्हणलं तर शेतकऱ्यांच्याबद्दलची चिंता त्यांना नाही. आज कांद्याची किंमत घसरते, डाळिंबाची परिस्थिती व्हायची. काल प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो. काय द्राक्षाला किंमत दिली? द्राक्षवाल्यांचे हाल आज भयंकरच. द्राक्षवाल्यांना 2 एकर द्राक्ष लावायची म्हणजे तर प्रचंड कर्जाचं ओझं त्यांना घ्यावं लागतं. आणि एवढं करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही संकटामध्ये जाते. आणि तीच गोष्ट डाळिंबाची आहे. पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यात येऊन सांगतात की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत मिळून दिली. हे खरं नाही आहे. दुधाची किंमत बघा, द्राक्षाची किंमत बघा, कांद्याची किंमत बघा, डाळिंबाची किंमत बघा. जे जे तुम्ही पिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत. आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं स्टेटमेंट करत आहेत आणि आम्हाला लोकांच्यावर टीका करतात. त्यांनी कालही विचारलं की 10 साल शरद पवार खेती देखते थे तर त्यांनी काय केलं त्याचं? आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब लोकांना धान्य मोफत देतो. तुम्ही काय मोफत धान्य देता? 10 वर्ष शेतीचं काम मी बघितलं. अडचणीची स्थिती होती. शेतीमालाच्या किमती वाढवल्या, खता औषधाच्या किमती कमी केल्या, वीज देण्याच्या किमती कमी केल्या आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये धान्य पिकत नव्हतं. परदेशातून आणावं लागत होतं. पण 5 वर्षाच्या काळामध्ये हा देश एकेकाळी आयात करणारा होता धान्य, आज निर्यात करणारा देश झालेला आहे. आणि तो शेतकऱ्यांच्या मेहनतीचा वेळ. आज तुम्ही गेलात परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये गेलात, ब्राझीलमध्ये गेलात, आज त्या देशात जगात 2 नंबरचं गव्हाचं उत्पादन कुठून होतं याची माहिती घेतली तर त्याचं नाव भारत हे निघतं. आज तुम्ही थायलंडसारख्या देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर तांदळाची आवक होते.
ते कुठे नव्हते हे बघितलं तर ते महाराष्ट्रातलं आणि भारतातलं होते आणि त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांनी घाम गाळलेला आहे. आणि तीच गोष्ट तुझ्याची, तीच गोष्ट साखरेची प्रत्येक गोष्टीच्या संबंधित आहे. आणि म्हणून आम्ही फुकट धान्य देतो याच्या गप्पा मारू नका. हे धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी जो काळ्या आईची इमान राखतो आणि मेहनत करतो, घाम घालतो, त्याच्या मेहनतीनं या देशाची कोठारं भरलेली आहेत. आणि त्यामुळेच आज धान्य कमी किमतीमध्ये ते मोफत देण्याची ताकद या सरकारची झालेली आहे. आणि हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला लोकांची किंमत ही महत्त्वाचा भाग त्यांनी सांभाळला पाहिजे. आज काय चित्र दिसते, मोदी साहेब येतात, विरोधकांच्यावर टीका देतात. त्यांनी टीका केली आम्हा लोकांच्या, आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही. तुम्ही खुशाल टीका करा, आम्हाला त्याची चिंता नाही. पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्याचे जीवन समृद्ध कसं होईल यासंबंधीचा तुमचा कार्यक्रम काय आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी सांगा. ते सांगत नाही, ते शेतकऱ्यासाठी काही करत नाही. शेतीमालाच्या किमती वाढवून सांगितलं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून सांगितलं, नाही दुप्पट त्यांनी केलं. खता औषधाच्या किमती कमी करू म्हणून सांगितलं, नाही त्या कमी केल्या. कशाच्या किमती त्यांनी कमी केल्या. आज तुम्ही जे पिकवता त्याला चांगली किंमत मिळत नाही. आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला देत नाही त्याला सत्य बसायचा अधिकार नाही. हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज अनेक गोष्टी या संबंधीचं सांगता येतील. देश संकटातून जातो आहे, वेगळी संकट येतात. या नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे. तुम्हाला आठवत असेल किंवा जुन्या पिढीला, त्यावेळेला चीनने आक्रमण केलं, भारताचा पराभव झाला, देश पुन्हा सावरायचा होता. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जवाहरलाल नेहरूंनी निकाल घेतला की चीनच्यापासून हा देश सावरायचा असेल तर या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल असा संरक्षण मंत्री त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्यांनी निवड केली यशवंतराव चव्हाणांची. यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले. मला अभिमान आहे तुम्हा लोकांचा, नाशिककरांचा, की देशाच्या पार्लमेंटमध्ये काम करण्याच्यासाठी, जवानांना आत्मविश्वास देण्याच्यासाठी, संरक्षण करण्याची शक्ती वाढवण्याच्यासाठी चव्हाण साहेब दिल्लीला गेले. या नाशिक जिल्ह्याच्या लोकांनी त्याला बिनविरोध निवडून दिलं आणि एक इतिहास त्या ठिकाणी केलेला. हा या देशाचा इतिहास. ते गेले तिथं, सैन्याचा आत्मविश्वास वाढवला, अनेक गोष्टी केल्या. कारखानदारी नव्हती इथं. शेतीला लागणाऱ्या गोष्टी आपण शिकवतो, पण संरक्षणाला लागणाऱ्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी होत नव्हती. चीनशी लढायचं होतं. यशवंतराव चव्हाणांनी निकाल घेतला आणि निफाडच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला. या देशाचा वीक तयार करण्याचा आणि देशाचं रक्षण करण्याची ताकद असलेला आयुधांचा कारखाना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी काढला. आणि जगामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे हा इतिहास त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या या नाशिकच्या परिसरात घडलेल्या आहेत. आणि ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. इंदिरा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. नरेंद्र मोदी हे करू शकत नाही. आज देशाच्या सीमेवर जवळपास 3,000 किलोमीटर आपली जागा चीननी ताब्यात घेतलेली आहे. अरुणाचल नावाचं जे राज्य आहे त्या अरुणाचलच्या सीमेवर चीननी रस्ते केलेले आहेत. चीननी त्या ठिकाणी
घरं बांधलेली आहेत आणि या देशाच्या संरक्षणाला धोका फसेल असं काम त्या ठिकाणी केलं. पण जे अखंडपणानं विरोधकांना स्वीकार देणारे हे मोदी या विरोधकांचा फैकीयांचा जो उद्योग चालू आहे देशाच्या सीमेवर त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पाऊल टाकायची गरज आहे. ती टाकण्याच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. आणि म्हणून देशाचा शेतकरी असेल, देशाचा सामान्य माणूस असेल, फैकीयांच्या वतून एक प्रकारच्या आक्रमणाची शक्यता ही सगळी स्थिती आज आपल्याला बघायला मिळते. ती बदलायची असेल तर काम एकच आहे की या निवडणुकीमध्ये भाजपचं पराभव करणं आणि त्यासाठी डॉक्टर सोमा वच्छा यांना मोठ्या वचाने विजय करा, त्यांच्या खुले त्यासोबत वचन द्यावा आणि हा एक नवीन इतिहास घडवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण नवीन करू एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द सांगतो. तुम्हाला काही खून सांगायची गरज नाही. सुरुवातांची खून पंजाब लक्ष ठेवा, पंजाबच्या समोरचं वचन द्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.